नमस्कार, मी मनीषा पाटील रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला भेंडीची चटपटीत भाजी बनवून दाखवत आहे। त्याच्यासाठी मी अशी उभी उभी कापून घेतली भेंडी। भेंडीला आपण फ्राय पॅनमध्ये टाकून मस्तपैकी शेकून घेऊया। म्हणजे तेल वगैरे काहीच न टाकता तिला भाजून घ्यायची आहे। अशा प्रमाणे तिला चिकटपणा जाईपर्यंत जरा भाजून घ्यायची। तेल वगैरे काही अजून टाकायचं नाही। सुरुवातीला गॅस जरा मोठा ठेवायचा, नंतर बारीक गॅस करून तिला एकसारखं परतवत राहायचं। 5 मिनिटं झाले की तिचा चिकटपणा कमी झाला की आपण तिला एका डिशमध्ये काढून घेऊया। आपण तिला एका डिशमध्ये काढून घेते। त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया, जरा जास्तीचं टाकायचं। तेल तापलं की नेहमीप्रमाणे हिंग, मोहरी, जिरं, ठेचलेला लसूण, आणि कांदा उभा उभा कापलेला पातळ, कांदा छान परतवून घ्यायचा। नंतर आपल्याला त्याच्यात एक उभा पातळ कापलेला टोमॅटो टाकायचा। दोघं छान परतवून घ्यायचं 1 मिनिटापुरतं। नंतर त्यात कोथिंबीर घालायची बारीक कापलेली। नंतर आपण त्याच्यात सुके मसाले घालूया। हळद अर्धा चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा लाल बेडगी मिरची पावडर, 1 चमचा बडीशोपचं बारीक केलेली पावडर, 1 चमचा धणे पावडर। छान परतवून घ्यायचं। चवीपुरतं मीठ। नंतर आपण त्याच्यात ती परतवलेली भेंडी टाकूया आणि छान परतवून घेऊया। छान एकजीव करून झालं की आपण त्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊया एक बारीक गॅसवर। आपण दाण्याचं कूट 2 चमचे याच्यात घालूया। आपली भाजी आता रेडी होईल। आपली भेंडीची भाजी आता एका सर्विंग प्लेटमध्ये जात आहे। सगळेजण या खायला, करून बघा, सबस्क्राईब करा चॅनलला, नवीन असेल तर। ही रेडी झाली आपली भेंडीची चटपटीत भाजी।